तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या सोशल टॉक मराठी या चॅनलवरती. आज आपण बघणार आहोत की प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत वाटप होणाऱ्या घरकुलामध्ये 50,000 रुपये इतकी रक्कम वाढ झालेली आहे. याआधी आपल्याला 1,60,000 रुपये भेटायचे, तर इथून पुढे आपल्याला त्यामध्ये 50,000 रुपयाची वाढ भेटणार आहे. तर त्याबाबत जो निर्णय आलेला आहे त्या निर्णयाबाबत च्या जी आर आपण आज बघणार आहोत, जो माननीय आपले देवेंद्र फडणवीस जी यांनी हा जी आर काढलेला आहे. केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 सन 2024-25 ते सन 2028-29 अंतर्गत लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानात राज्य हिश्श्यातून ₹50,000 इतकी अतिरिक्त वाढ करण्याबाबत. तर हे 50,000 आता आपल्याला कसे कसे मिळणार आहेत ते आपण इथून पुढे बघणार आहोत मित्रांनो. तर ह्या जी आर ची तारीख आपण बघू शकता, तारीख 4 एप्रिल 2025. हे सर्वांसाठी घरे हे केंद्र शासनाचे धोरण असून त्यानुसार राज्यातील बेघर तसेच कच्च्या घरात वास्तव्यात असणाऱ्या पात्र लाभार्थ्यांना स्वतःचे हक्काचे घर मिळावे असा प्रयत्न आहे. त्यानुसार राज्यात ग्रामीण भागातील बेघरांना घरकुल उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र पुरस्कृत व राज्य पुरस्कृत विविध घरकुल योजना राबविण्यात येतात. राज्यात केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान योजना राबविण्यात येत आहेत. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या धर्तीवर विविध प्रवर्गाकरिता राज्य पुरस्कृत आवास योजना राबविण्यात येत असून त्यात प्रामुख्याने अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांकरिता रमाई आवास योजना, अनुसूचित जमाती करिता शबरी आवास योजना व आदिम आवास योजना, तसेच विमुक्त जाती व भटक्या जमातीकरिता यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना, इतर मागास वर्ग प्रवर्गासाठी मोदी आवास योजना इत्यादींचा समावेश आहे. वरील सर्व योजनांची अंमलबजावणी ग्रामविकास विभागातील स्थापित राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण या कार्यालयामार्फत करण्यात येते. तर आपण बघितलेल्या सगळ्या ज्या योजना आहेत त्या सर्व योजनांना 50,000 रुपये वाढवून भेटणार आहेत मित्रांनो. तर आता हे कसे कसे भेटणार आहेत आपण हे पुढे वाचू. तर उपरोक्त पार्श्वभूमीवर सदर योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आणि लाभार्थ्यांना अधिक अर्थसहाय्य करण्यासाठी शासनाने पुढील प्रमाणे निर्णय घेतला आहे. केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 तसेच विविध राज्य पुरस्कृत ग्रामीण घरकुल योजनेअंतर्गत सन 2024-25 मध्ये प्राप्त उद्दिष्टांमधील मंजूर घरकुल लाभार्थ्यांना देण्यात येणारे अनुदान राज्य हिश्श्यातून ₹50,000 एवढी अतिरिक्त वाढ करण्यात मान्यता देण्यात येत आहे. या ₹50,000 रकमेमधून ₹35,000 अनुदान हे घरकुल बांधणीसाठी, तर ₹15,000 इतके अनुदान हे प्रधानमंत्री सूर्यघर योजनेतून छतावर 1 किलोवॅट मर्यादेपर्यंत सौर ऊर्जा यंत्रणा उभारणीकरिता केंद्र शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानाव्यतिरिक्त अतिरिक्त अनुदान अनुज्ञेय राहील. जे लाभार्थी सौर ऊर्जा यंत्रणा उभारणी करणार नाहीत त्यांना सदरील ₹15,000 अनुदान देय असणार नाही. तर आता बघा मित्रांनो, यामध्ये जे तुम्हाला 50,000 भेटणार होते त्या 50,000 मध्ये 35,000 तुम्हाला बांधकाम कामासाठी वापरता येणार आहेत आणि बाकीचे राहिलेले 15,000 जे आहेत तर ते तुम्हाला सूर्यघर म्हणजेच आपल्याला ते सोलार यंत्रणा बसवण्यासाठी वापरायचे आहेत मित्रांनो 15,000. आणि ते तर तुम्हाला 75% सवलत तर तुम्हाला केंद्र शासनाकडून मिळणारच आहे. त्या व्यतिरिक्त तुम्हाला हे 15,000 रुपये राज्य शासनाकडून भेटणार आहेत. आणि तुम्हाला ज्या 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 लाभार्थ्यांना हे सूर्यघर योजना घ्यायची नाही त्यांना हे 15,000 रुपये भेटणार नाहीत, फक्त 35,000 भेटणार आहेत मित्रांनो. राज्यात सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभाग, आदिवासी विभाग व इतर मागास बहुजन कल्याण विभाग यांच्याकडून राबविण्यात येणाऱ्या योजनांचे मंजूर उद्दिष्टांकरिता असलेले दायित्व पूर्ण करून यापुढे नव्याने वेगळे उद्दिष्ट न देता प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत सन 2024-25 ते 2028-29 मध्ये प्राप्त होणाऱ्या उद्दिष्टांसाठी आवश्यक निधी संबंधित प्रशासकीय विभागाच्या अर्थसंकल्पातून तरतूद करून राज्य व्यवस्थापना कक्ष ग्रामीण गृहनिर्माण यांना उपलब्ध करून देण्यात यावी. उक्त नमूद बाबी व्यतिरिक्त संदर्भात शासन निर्णय दिनांक 14/10/2016 यामध्ये नमूद केलेल्या इतर सर्व बाबी कायम राहतील. केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 हा कार्यक्रम योजना राबविल्यामुळे राज्यात शाश्वत विकास ध्येय क्रम 1 चे लक्ष्य क्रमांक 1.1 हे सन 2030 पर्यंत साध्य करण्यात मोठ्या प्रमाणात मदत होणार आहे. सदरचा शासन निर्णय सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागाचा अनौपचारिक संदर्भ क्रमांक 4/2025 अर्थसंकल्प, आदिवासी विकास विभागाचा अनौपचारिक संदर्भ क्रमांक 6 कार्यासन 8
इतर मागास बहुजन कल्याण विभागाची अनौपचारिक संदर्भ क्रमांक 2025 योजना 5 नियोजन विभागाचा अनौपचारिक संदर्भ क्रमांक 19 2025 1444 व वित्त विभागाचा अनौपचारिक संदर्भ क्रमांक 104.2025 वेव.15 अन्वये दिलेल्या सहमतीनुसार आणि राज्य मंत्रिमंडळाने दिलेल्या मान्यतेनुसार निर्मित करण्यात येत आहे. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.government.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक हा असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने शांती करून काढण्यात येत आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने. तर हा GR मित्रांनो तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती पण भेटून जाईल. तर टेलिग्राम चॅनलवरती सोशल टॉक मराठी या चॅनलला जॉईन करायचं आहे आणि आपल्या ह्या व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे मित्रांनो. आणि तुमच्या ज्या काही प्रश्न असतील, तुमच्या अडचणी, त्या आपल्याला कमेंटमध्ये सांगायच्या आहेत. तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल.